नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत अजित शिंदे आहेत। अजित शिंदे हे उमरगा येथील एक यशस्वी अशा प्रकारचे उद्योजक आहेत। उमरगा तालुक्यातील मातोळा येथे त्यांनी डेअरी प्लांट टाकलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण युवा उद्योजक अजित शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, आपलं जे काही डेअरी प्लांट आहे मातोळा या ठिकाणी, तर ते ठिकाणी डेअरी प्लांट आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला अधिक काय सांगाल? सर्वप्रथम मुर्मे सरांनी आज पाडव्याच्या दिवशी आपल्या प्लांटवर व्हिजिट दिल्याबद्दल आणि ही मुलाखत अरेंज केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे हा मातोळा येथे चिलिंग सेंटर म्हणून आधी एका जुन्या डायनामिक्स ह्या डेअरीचा प्लांट होता आणि लॉकडाऊनच्या नंतर या प्लांटचं टेंडर निघालं होतं आणि सहज काही कार्यक्रमानिमित्त आमचे पाहुणेच आहेत फार जवळचे आणि आमचे मार्गदर्शक गाईड श्री बीबी ठोंबरे साहेब, सहज आम्ही कार्यक्रमानिमित्त त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी सहज सांगितलं की बाबा असं असं तुमच्या भागामध्ये एक डायनामिक्सचा प्लांट आहे आणि त्याचं टेंडर निघाले, तुम्ही चालवणार का असं त्यांनी आम्हाला सहज विचारलं। त्यानिमित्तानं ह्या भागामध्ये थोडंसं दुधाचं चांगलं संकलन होईल, शेतकऱ्यांना थोडेसे चांगले पैसे मिळतील। जसं नॅचरलचं त्यांच्या भागामध्ये दुधामध्ये त्यांनी जशी क्रांती केली तसं ह्या भागामध्ये थोडंसं तुमच्याही भागामध्ये दुधाचं थोडंसं उद्योगधंदा वाढेल त्या निमित्तानं अनुषंगाने त्यांनी सुचवलं। मग त्याच्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो। टेंडर वगैरे सगळं पास झालं। टेंडर पास झाल्यानंतर त्यांचे ठोंबरे साहेबांचे पुतणे श्रीपाद सर, ते तिथले रांजणीच्या डेअरी युनिटचे हेड आहेत, तेच सगळं तिथलं बघायचे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या चिलिंग सेंटरचं यशस्वीरित्या पॅकिंग, दही पॅकिंग, दुधाचं पॅकिंग, लस्सी पॅकिंग आणि कोल्ड रूम, आईस्क्रीमचं स्टोरेज अशा बऱ्याचशा मशिनरी प्लांट इन्स्टॉलमेंट वगैरे करून कॅपॅसिटी वाढवून आज रोजी या प्लांटची जवळपास 40 ते 45 हजार लिटर दूध संकलन करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं पॅकिंग करण्यात जो एवढी कॅपॅसिटी आहे। हो, एवढी कॅपॅसिटी। नेमकं संकलन किती होतं काय सांगता? सध्या आपल्या डेअरीमध्ये FD लाईट म्हणून एक पुणे बेस कंपनी आहे आणि ते महालक्ष्मी डेअरी मार्फत दूध संकलन करतात। तसेच त्यांच्याबरोबर मदर डेअरीचं सुद्धा संकलन आपल्या प्लांट मार्फतच होतं। तर दोन्ही मिळून जवळपास एक 25 हजारापर्यंत आपलं संकलन सध्या चालू आहे आणि त्यातलं एक 8 ते 10 हजार दूध व दही आणि 1000 लिटर लस्सी एवढं आपल्या इथं सध्या पॅकिंग होऊन आपल्या जवळपास मार्केटमध्ये सगळीकडं त्याचा डिस्ट्रीब्युशन होतं। तरी मला प्रश्न पडला होता की तुम्ही तरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेला आहात। होय। आणि डेअरीचं जे काही प्लांट आहे नेमकं तुम्हाला मोटिवेशन म्हणा, प्रेरणा म्हणा कोणाकडून मिळाली? हे सगळ्या ठोंबरे साहेबांमुळे झालं। बरोबर, नक्कीच। आता ही जी काही या ठिकाणची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि या ठिकाणची तुमची जी काही मशिनरी आहे मशिनरी कशी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? बेसिकली या प्लांटच्या मागे 2 आधारस्तंभ पिलर्स आहेत, ते म्हणजे ठोंबरे साहेब आणि श्री माने साहेब, सुनील माने साहेब। ते त्या दोघांच्या पाठिंब्यानं आम्ही एवढ्या सगळ्या मशिनरी उभ्या केल्या आणि त्यांच्या गायडन्स मार्फतच कुठल्या मशिनरी घ्यायच्या, कुठल्या कॅपॅसिटीच्या, त्याचे काय टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ठोंबरे साहेबांमार्फतच आम्हाला झालेलं आहे। आणि साधारणतः आज रोजी ह्या पूर्ण प्लांटमध्ये एक 5 कोटीपर्यंत मशिनरी, बिल्डिंग, जमीन वगैरे सगळं पकडून सरासरी तेवढा आपली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे। 5 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। हो। आता जे काही मशिनरी आहे त्या मशिनरीचे नेमकं काय वेगळेपण सांगता येईल आपल्याला? मशिनरीमध्ये वेगळेपण सांगायचं म्हणलं तर आपल्याकडं जे काही पाश्चरायझर म्हणा किंवा चिलर्स म्हणा, त्याच्यानंतर कोल्ड रूम म्हणा, त्याच्यानंतर होमोनायझर म्हणा, क्रीम सेपरेटर म्हणा, ह्या ज्या काही मशिनरी आहेत ह्या सगळ्या मशिनरी आपण टेट्रापॅक कंपनीच्या मशिनरी बसवलेल्या आहेत। आता म्हणजे जे डेअरी सेक्टरमध्ये जी लोक आहेत त्यांना माहिती आहे टेट्रापॅक हे सगळं म्हणजे इम्पोर्टेड सामान वापरतं, स्वीडनची कंपनी आहे। त्याच्यामुळं त्या मशिनरीमुळं दुधावर जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे होती आणि दुधाचं त्याच्यानं क्वालिटी पण खूप चांगल्या प्रकारे तयार होतं।
अजितराव, तुमचा हा जो काही डेअरी प्लांट आहे, या प्लांटमुळे या भागातील शेतकऱ्यांना नेमकं काय फायदा झाला किंवा नेमकं किती जणांना रोजगार मिळाला, डायरेक्ट म्हणा इनडायरेक्ट म्हणा, या भागातील लोकांना नेमका काय फायदा तुमच्या या प्लांटचा सगळ्यात महत्वाचा? सुरुवातीला आम्ही प्लांट चालू केला, पहिल्या दिवशी फक्त 4 जण होतो आम्ही. आमचे एक सावळकर म्हणून डेअरी मॅनेजर होते. या फील्डमध्ये 10 ते 15 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे. ते सुरुवातीला आमच्या टीमला जॉईन झाले आणि त्यांच्यापासनं आम्ही 4 जणांची टीम एक 6 महिन्यात वर्षभरामध्ये 4चे 8 झाले, 8चे 16 झाले आणि आज रोजी सगळे आपले लेबर व कर्मचारी पकडून एक 22-23 जणांचा डायरेक्ट स्टाफ आहे, जो पूर्ण स्टाफ आपल्या ग्रामीण भागातला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मी त्याच्यामध्ये सांगू इच्छितो की सुरुवातीला ज्यावेळेस हा प्लांट चालू झाला, एक 2-3 जण फक्त आम्ही एक्सपिरियन्स लोक होतो. बाकी जो कोणी कर्मचारी आमच्या इथं जॉईन झाला आणि नंतर तो ट्रेन झाला आणि हळूहळू त्यांना आम्ही इथंच आमच्या प्लांटवरती ट्रेनिंग दिली. दुधाबद्दल सगळी माहिती त्यांना समजली. प्लांट कसे चालवायचे, मशीन ऑपरेटर, प्लांट ऑपरेटर, हे सगळे आम्ही ह्या भागातलीच नवीन जस्ट पासआउट झालेली पोरं जॉईन करून घेतली. त्यांना ट्रेनिंग दिली. ट्रेनिंगसाठी सुद्धा आम्हाला नॅचरलच्या त्या युनिटवरनं महिन्यासाठी तिथले ऑपरेटर्स यायचे. ती ऑपरेटर्स येऊन आम्हाला इथं ट्रेनिंग दिली, इन्क्लुडिंग मी, म्हणजे माझ्या सकट ह्या आम्हा सगळ्यांना ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग देऊन असा चांगला एक 15-20 लोकांचा स्किल्ड लेबरचा स्टाफ आपल्या इथं सध्या तयार झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनडायरेक्टली आपल्या भागामध्ये जवळपास एक 70 ते 80 गावामधनं आपल्या इथं दूध येतं. मदर डेअरी मार्फत असो किंवा महालक्ष्मी डेअरी मार्फत असो, तर इनडायरेक्टली एक प्रत्येक गावामध्ये 1-2 असे एजंट आहेत जे आपल्या डेअरीला दूध घालतात आणि त्याच्या मार्फत इनडायरेक्टली पण आपण बऱ्याच लोकांना दुधामार्फत रोजगार दिलेला आहे. परिसरातील किती गावातून दूध येतो नेमकं परिसरातील? आपल्या जवळपास 30 ते 40 किलोमीटर एरियामधनं एक 78 गावांचं दूध येतं आपल्या इकडे. टोटल 8 गाड्या आहेत. 8 गाड्यांमध्ये प्रत्येक रूटवरनं जेवढी गावं कव्हर होतात, सगळीच होतात अशी नाही, पण बऱ्यापैकी 77-78 गावाचं दूध येतं आपल्या इथं. गाई म्हणा किंवा म्हशी म्हणा घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत वगैरे करता का नेमकं, जेणेकरून आणखी त्याचा तुम्हाला फायदा होईल, असे काय आयडिया कल्पना आहे का तुमची? आमचं फ्युचर प्लॅनिंग तसं आहे. सध्या आमचं पॅकिंग वगैरे चालू करून नुकताच 1 वर्ष झालंय आणि थोडंसं आम्हाला अजून थोडं मार्केटचं दूध वाढवायचं काम चालू आहे. थोडंसं दूध आमचं एक 10-15 हजार पॅकिंगचं दूध, जे की आपण डिस्ट्रीब्यूट करतो मार्केटमध्ये, 10-15 हजार लिटरच्या पुढे गेलं की मग आम्ही एक स्कीम राबवणार आहे. जसं सध्या नॅचरलला दरवर्षी स्कीम राबवतात ठोंबरे साहेब, की बाबा नेमके प्रत्येक गावामधनं असे 2-3 शेतकरी निवडतात ज्यांचं सिबिल चांगलं आहे, ज्यांचे म्हणजे बँकेमधले व्यवहार वगैरे चांगले आहेत, तशा लोकांची नियुक्ती करून असे गावागावामध्ये 2-4 गायी वाटप करायचं प्रोग्राम आहे. तरी पण आपल्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अशा शेतकऱ्यांना आपण काय केले, आपल्या उमरग्यातल्या जे 2-3 बँक आहेत, भाऊसाहेब बिराजदार म्हणा, आपली स्टेट बँक म्हणा, त्यांच्या मार्फत आपण आपल्या डेअरीचं हमीपत्र देऊन त्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना आपण असं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. आता डेअरी चालवणे म्हणा किंवा डेअरी प्लांट मातोळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये काढणे म्हणा, निश्चित एक चॅलेंजिंग अशा प्रकारचं काम आहे. होय. तुमचा सुरुवातीचा जो काही आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला तर काही त्या क्षेत्रातलं काहीही नॉलेज नव्हतं, होय होय, परंतु तुम्ही तरी डेअरिंग केली. सुरुवातीला नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम म्हणा किंवा सुरुवातीला काय त्रास झाला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? 2 प्रकारचे त्रास झाले थोडेसे. एक म्हणलं तर माझं थोडंसं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं आणि दुधामधलं मला काही जास्त त्याच्यात नॉलेज नव्हतं आणि त्या गोष्टीमध्ये आमच्या इथले एक डेअरी मॅनेजर श्री सावळकर होते, त्यांनी आणि श्रीपाद ठोंबरे साहेब यांनी बरीच माहिती दिली आणि त्यांच्या गायडन्सच्या अंडरच मग मी हळूहळू दुधाचं पण सगळं शिकत गेलो की दुधाला फॅट काय असतो, SNF काय असतं, दूध खराब होण्याचं काय असतं, ते शिकत आम्ही थोडंसं मग त्याच्यावर अभ्यास करत शिकलो. हे शिकायला काय म्हणजे जास्त त्रास झाला नाही, पण आपल्या भागामध्ये स्किल्ड लेबर मिळवणं ह्या गोष्टीचा फार त्रास झाला आम्हाला सुरुवातीला. सुरुवातीचे काही महिने आम्ही काय केलं की बरेच आपले सोलापूर साईडनं बाहेरचे वगैरे ऑपरेटर लोक जे असतात, प्लांट ऑपरेटर म्हणा, केमिस्ट म्हणा, ही लोक आपण आपल्या इथं कामावर रुजू करून घेतली
आणि झालं असं की आपला ग्रामीण भाग आहे, बरोबर, आणि ग्रामीण भागामध्ये इथं येऊन राहणं, सेटल होणं हे बाहेरच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं अवघड जातं. त्यामुळं जास्त कोणी इथं टिकलं नाही. मूलभूत म्हणजे शाळा म्हणा, हॉस्पिटल म्हणा, खूप लहान गाव आहे. बरोबर, लहान गाव. हा, त्याच्यामुळे सुविधा नसल्यामुळं चांगले ऑपरेटर्स टिकले नाहीत. आणि आम्हाला सुरुवातीचं 1 वर्ष 1.5 वर्ष कर्मचारी रुजू करून घेणे आणि त्यांना ट्रेनिंग देऊन तयार करणे ह्याला चॅलेंजिंग होतं, खूप चॅलेंजिंग होतं, खूप त्रास झाला. आणि दुसरं म्हणलं तर आम्हाला थोडंसं काय झालं, आपल्या भागामध्ये अडल्ट्रेशन खूप होतं दुधामध्ये. शेतकऱ्यांपासून जे यायचं दूध होतं 30-40% दुधामध्ये अडल्ट्रेशन खूप वाढायचं. आमचं दूध ज्यावेळेस 3-4 हजार लिटर होतं त्यावेळेस एवढा काही त्रास जाणवला नाही. पण दूध जसं जसं 15,000 लिटर पर्यंत गेलं तर त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन वाढत गेलं. आम्हाला पुढचा 1 वर्ष फक्त अडल्ट्रेशनसाठी काम करावं लागलं. बऱ्याच आम्ही त्याच्यामध्ये 2 प्रायव्हेट कंपन्यांचं, त्याच्यानंतर आपल्या NDDBचे अडल्ट्रेशन किट्स वगैरे मागवून घेतले. आणि खास आम्ही पुण्याचे 1-2 कन्सल्टंट हायर केले आणि ते कन्सल्टंट महिन्यातनं 1-2 व्हिजिट्स करायचे, दूध चेक करायचे. आणि असं करत करत आमचे सुरुवातीला 170-80 कोड होते. कोड म्हणजे जी लोक आम्हाला दूध घालतात त्यांना आम्ही कोड द्यायचो. त्याच्यापासून आम्ही 80 ते 90 कोडवरती चालून बाकी सगळे कोड बंद केले. आणि हळूहळू आम्ही मग तसं खाली शेतकऱ्यांपासून ते संकलकांपासून सगळ्यांना तशी सवय लावली की बाबा दुधामध्ये तुम्ही अडल्ट्रेशन करू नका. आज रोजी आता सुद्धा जरी सर बघायचं म्हटलं तर आपल्या भागामध्ये दूध संकलन करून त्याच्यावर प्रक्रिया करून पॅकिंग असं कुठल्या डेअरीमध्ये होत नाही. सुरुवात आम्हीच केली, थोडंसं धाडस करून बाबा थोडंसं दुधाला जर तुम्ही आपल्या भागातलं दूध गोळा करून आपल्याच भागामध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पाठवून त्याला चांगली व्हॅल्यू मिळाली तर आपण खाली शेतकऱ्यांना पण चांगला रेट देऊ शकू. आता फायनान्शियली तुमची जी काही पोझिशन आहे नेमकं काय, कशी आहे, काय सांगाल? प्लांट आता चालवून नुकतंच आमचं 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्षामध्ये पहिले 1.5-2 वर्ष तर खूप म्हणजे खूप लॉस झालेला होता. कारण आमची सुरुवातीची इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त झाली होती आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट थोडंसं आम्हाला खूप कमी मिळालं. म्हणून मग आम्ही हे कॉन्ट्रॅक्टची वगैरे 2-3 कामं घेतली. आता मागचे 3-4 महिने झालं थोडं जरा सुरळीत चालू आहे. शासनाची काय मदत, गव्हर्नमेंटची वगैरे काय? गव्हर्नमेंटची मदत आता अनुदान जे जाहीर केले शेतकऱ्यांना पर लिटरला, ते अनुदानाचीच दुधासाठी जी मदत मिळाली आहे ते आपण गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार, रूल्सनुसार त्यांचे माणूस नेमले होते. सध्या दुधाचे जे काही दर आहेत शासनाचे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का, काय सांगाल? दुधाच्या शासनाच्या दराबद्दल सांगायचं म्हटलं तर सध्याचे रेट खूप, तरी मागच्या 6 महिन्यापेक्षा खूप चांगले आहेत. मागे 6 महिन्याखाली दुधाचे रेट खूप खाली गेले होते. त्या मानानं सध्याचे रेट 30 रुपये 32 रुपयाच्या पुढे गेलेत. फक्त हा रेट टिकून राहावा एवढंच मला वाटतंय. कारण दुधाचे रेट हे जाहीर करणं, ठरवणं हे आमच्यासारख्या छोट्या युनिटच्या हातात नसतं. जे मोठ्या मोठ्या डेअऱ्या आहेत त्यांनी जर रेट चांगले दिले तर आम्ही संकलन करणारे, चिलिंग सेंटरवाले, नवीन पॅकिंग करणारे लोक ह्यांना ते रेट परवडतात. आम्हाला जर ते रेट परवडणं झाले तर मग खाली शेतकऱ्यांना पण देणं अवघड जातं. आणि त्याच्यामुळेच छोट्या लेवलच्या ज्या नवीन डेअऱ्या चालू होतात त्या बंद पडण्याचं कारणच ते आहे. कारण दूध गोळा केलेलं पुढं लगेच तर आपलं दूध काही मार्केटमध्ये वाढत नसतं, त्याला थोडा वेळ लागतो. म्हणून जे काही एक्सेस दूध असतं ते आपण एक्सेस दूध टँकरनी कुठल्या तरी मोठ्या डेअरीला विकायचा प्रयत्न करतो आणि तिथं मग रेट मिळत नाही. आता बिझनेस म्हणा किंवा इंडस्ट्री म्हणा, त्यामध्ये प्रोडक्शन निर्माण करणं सोपं आहे. होय, परंतु नेमकं सगळ्यात अवघड आहे म्हणजे मार्केट. कारण आपण जे काही प्रोडक्शन केलेलं आहे ते नेमकं विकायचं कुठं? तर तुमच्या बाबतीमध्ये नेमकं मार्केटच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल, काय करता नेमकं तुम्ही? मार्केटच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कॉम्पिटिशन सध्या खूप वाढले. परवाच आमची म्हणजे नॅचरलचा कार्यक्रम झाला, वर्धापन दिन, 14वा वर्धापन दिन झालं. त्यानिमित्तानं मी त्या प्लांटला गेलो होतो. त्यावेळेस सहज ठोंबरे साहेब म्हणले की बाबा आमच्या वेळेस 4-5 चांगले ब्रँड असायचे, जास्त कॉम्पिटिशन नसायचं आणि मार्केटमध्ये दुधाची गरज असायची. पण सद्यस्थितीमध्ये पूर्ण भारतातच म्हणा की बाबा दुधाची चांगली क्रांती झाली आहे. दूध एक्सेसमध्ये आहे, प्रत्येक पावडर प्लांटकडं पावडर स्टॉकमध्ये आहे. त्याच्यामुळं एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे दुधाला. नॅचरलचा तर ब्रँड सेट झाला आहे, पण जे काही नवीन ब्रँड येतात त्यांना एवढं कॉम्पिटिशन आहे. आणि मग ते कॉम्पिटिशन वाढलं की मार्केटमध्ये जे काही डीलर लोक असतात ते डीलर लोक काय करतात, क्रेडिटवर दूध मागायला चालू करतात.
क्रेडिटवर दूध मागितलं की 4-4 दिवस 8-8 दिवस दुधाचे पैसे यायला थोडा लेट होतं. ते पैसे यायला लेट झाले की खाली शेतकऱ्यांचं वाटप लेट होतं आणि शेतकऱ्यांचं वाटप लेट झालं की त्या डेअरीचं दूध कमी होतं की बाबा ह्यांचं पेमेंट लेट आहे त्याच्यामुळे दूध ह्यांना देऊ नका किंवा द्यायचं नाही, एक थोडी अशी मनस्थिती तयार होती. आणि दूध डेअरीला यायचं कमी झालं की मग सगळं दुधाचं डेअरीचं गणित सगळं बिघडतं. त्याच्यामुळं कशी ही सायकल आहे पूर्ण मार्केटमध्ये. तसं तुम्ही दूध जायलाही पाहिजे, ते दुधाचे पैसे त्या दिवशी यायला पाहिजेत, ही सगळी सायकल फिरायला पाहिजे. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये तसं बघायला गेलं तर एक 2-3 मोठे शहर आहेत, त्या शहरालाच आपण कॉन्सन्ट्रेट करून दूध विकायला पाहिजे. अजितराव, आपण आपले पप्पा सेवानिवृत्त प्राचार्य आहेत, हां, म्हणजेच आपण प्राध्यापकांचे सुपुत्र आहात. होय होय. आणि औरंगाबादसारख्या ठिकाणी आपण इंजिनिअरिंगची डिग्री घेतला. पुण्यासारख्या शहरामध्ये आपण इंजिनिअरिंगची डिग्री घेतला. आणि पुण्यासारख्या ठिकाणी आपण इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन पुण्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा किंवा बाहेर जॉब करायचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. होय होय. तर कदाचित तुमचं पण ते स्वप्न असेल, परंतु आपण ते न करता उमरग्यापासून जवळ 10-15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मातोळ्या गावी हे जे प्लांट चालू केलेलं आहे, तर त्याबद्दल आपण समाधानी आहात का, काय सांगा? निश्चितच खूप समाधानी आहे. 2008 साली माझं इंजिनिअरिंग झाली. त्याच्यानंतर पुढे 2 वर्ष मी पुण्यात नोकरी केली. नोकरी करत करत मी बाहेर जाऊन काहीतरी शिक्षण घ्यायचं म्हणून बाहेरच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये माझा नंबर पण लागला. स्कॉटलंड इथे माझा नंबर लागला ग्लासगो युनिव्हर्सिटीला. आणि मग मी 2011 साली बाहेर शिकायला गेलो. मग शिकायला जाते वेळेस मला वडिलांनी एकच सांगितलं होतं की बाबा तू एकुलता एक आहेस आणि इथं शेती बाडी भरपूर सगळं आहे आणि आम्ही हे सगळं उभा केलं आहे तुझ्यासाठी. तू जा, तुला मी नाही थांबवत, बाहेरचं जग बघून ये, शिकून ये, पण ते बाहेर जे काही शिकशील, जे काही तुला ज्ञान मिळेल त्याचा इथं येऊन त्याचा काहीतरी फायदा करून घे. आपल्या जागी आपल्या मातीत येऊन त्याचं काहीतरी थोडंसं मदत मिळू दे, आपल्या लोकांनाही त्याचा थोडासा लाभ होऊ दे, अशा डोक्यामध्ये विचार ठेवून जातो. आणि मग त्याच दृष्टिकोनातून बाहेर गेलो, शिकलो आणि तिथं पण 1 वर्ष राहून थोडासा जॉब करून मग मी वापस आलो. आणि वापस आल्यानंतर सुरुवातीचे 1-2 वर्ष पुण्यामध्ये थोडंसं उद्योगधंद्यामध्येच काम करायचो, इंजिनिअरिंगचे वगैरे मशिनरीचे वगैरे कामं करायचो. दरम्यान मग आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पाहुणे जे आहेत ठोंबरे फॅमिली, त्यांचा फार ओढ असायचा की तुम्ही गावाकडे या. काही राहिलं नाही पुण्यामध्ये. सासरवाडीच्या आग्रहामुळे, सासरवाडीच्या आणि आई वडिलांच्या आग्रहामुळे उमरग्याला मी लॉकडाऊनच्या वेळेस शिफ्ट झालो. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुमच्यासारखे जे काही तुमचे जे मित्र आहेत ज्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे आणि जे संभ्रमावस्थेमध्ये आहेत की आपण जॉब करायचं की बिझनेस करायचं किंवा आपण एखादं युनिट टाकायचं, तर अशा तुमच्या मित्रांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सल्ला द्याल? बिझनेस करायचं एवढं सोपं नाही. जॉबमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला एक सिक्युरिटी असते, सेफ्टी असते, नोकरी आहे, पगार आहे. बिझनेस करायचं म्हटलं की थोडंसं रिस्क फॅक्टर येतो आणि असं नाही की बिझनेस कुठला यशस्वी होत नाही. काही गोष्टी आहेत चिकाटी, कितीही वाईट वेळ आली, कितीही खराब वेळ आली तरी आपण एक मनात धरून चालायचं की ठीक आहे, काही होत नाही. पॅनिक व्हायचं नसतं की होईल, ही वेळ पण जाईल. आपण जे काम घेतले हाती ते सोडायचं नाही. आणि नक्कीच ते म्हणतात की देवाच्या कृपेनं, ते कुठंतरी देवाची कृपा आहे, देवाचं लक्ष असतं. तुम्ही प्रामाणिकपणे काम करायला तर त्याचं उशिरा का होईना फळ मिळतं. वाईट वेळ पण जाते आणि चांगली वेळ पण येते. आजपासून 5 वर्षानंतर अजित शिंदे यांचे हे जे काही युनिट आहे आम्हाला कुठे पाहायला मिळेल? नक्कीच येत्या 5 वर्षामध्ये आमचं सध्या तरी ध्येय आहे की आपल्या युनिटला एक 20 ते 25 हजार लिटर एवढं दुधाची पॅकिंग व्हावी. आणि ते दूध आपल्या भागामध्येच, आपल्या जवळच्या ज्या मोठ्या मोठ्या शहरं आहेत, सोलापूर म्हणा, उदगीर म्हणा, लातूर म्हणा, गुलबर्गा म्हणा, इकडे जहिराबाद म्हणा, त्या जागी आपलं दूध जावं आणि दूध वितरणाला चांगला प्रतिसाद मिळाला की खाली शेतकऱ्यांना पण चांगला रेट देता येतो आपल्याला. आणि त्या निमित्तानं आपल्या जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही धवल क्रांती झाली आहे, दुधाची क्रांती झाली आहे, ती आपल्या भागामध्ये पण करता येईल, हे माझं एक पुढच्या 5 वर्षामधलं ध्येय आहे. अजून पण त्याला खूप काम करावं लागणार आहे.
लगेच काही म्हणजे एका रात्रीतून ते बरोबर. होणार नाहीये. माणसांची तशी लोकांची मनस्थिती तयार करा थोडं वेळ लागतो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप आपल्या युनिटला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर.